नमस्कार सर्व मित्रमंडळींना, गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवा हा वर्षाचा पहिला दिवस आहे. मराठी वर्षाचा हा पहिला दिवस आहे. आपलं हे शके 1946 म्हणजे हे नवीन वर्ष सुरू झालेले आहे. असं म्हणतात की गुढीपाडव्याला पंचांग वाचून दिवस साजरा करायचा असतो. तर मी आता ती सुरुवात करतोय. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. काही चुका झाल्या तरी तुम्ही माफ कराल याची मला खात्री आहे. नूतन वर्षाला गुढीपाडव्याच्या सकाळी उठून सर्वांनी अभ्यंग स्नान करून घरोघरी गुढ्या तोरणे उभारायची आहे. देवाची व कुलगुरू यांची पूजा करून स्त्रिया व मुले यांनी वस्त्रालंकाराने घोषित करायचे आहे. बाळंत लिंबाची कोळी पाने फुले आणून त्याच्यात हिंग मिरे जिरे मीठ घालून व ओवा घालून बारीक करून ते खायचं आहे. त्यामुळं वर्षभर आपल्याला आरोग्य प्राप्ती होईल. त्याच्यानंतर सर्व मंडळींनी गोडधोड खाऊन चा दिवस साजरा करायचा आहे. त्याच्यानंतर उपाध्याय व देवापुढं दक्षिणा ठेवून देवाला संतुष्ट करायचे आहे. नंतर सुग्रास भोजन करून नृत्य गायनादी करून तो दिवस रात्र व बायका मुलांसह आनंदात घालवायचा आहे. आता मी वाचन सुरू करतोय. श्री शनिवार सखे 1945 संपून आज आता 1946 वर्ष सुरू होत आहे. या वर्षाचे नाव क्रोध असे आहे. त्याचे फल खालील नमूद केलेल्या देशासह इतरत्रही अनुभवास येईल. ते संवत्सर फल क्रोधी नाम संवत्सर असं असेल. पाऊस अतिशय पडून धान्य पुष्कळ पिकेल यावर्षी. लोकात रोग राग व लोभ हे मनोविकार फार वाढतील. या वर्षाचा राजा मंगळ असल्याने पंजाब संयुक्त प्रांत काठेवाडी वगैरे भागात पाऊस तुरळक पडून धान्य पिकणार नाही. म्हणजे पंजाब राजस्थान वगैरे भागात हरियाणा वगैरे भागात राजे लोक लढाईत गुंग होतील. आग रोगराई चोर याच्यापासून त्रास होईल. या वर्षाचा मंत्री शनी आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश ओरिसा भारद्वाज चंद्रनगर म्हणजे उत्तर पूर्व भाग वगैरे भागात पाऊस अगदी कमी पडून पिकांचा नाश होईल. आगीचे भय जाणवेल. रोगराईचा फैलाव होऊन लोकांना फार त्रास होईल. युद्धेश व अर्धेश शनेश व मेघेश शुक्र असल्याने चीन व तिबेट या वगैरे भागामध्ये पाऊस पुष्कळ पडून धनधान्यांची समृद्धी होईल. प्रजाजन सुखी व आनंदी होऊन घरोघरी उत्सव करतील. म्हणजे आपल्यापेक्षा जास्त चीन तिबेट या भागामध्ये सुखसमृद्धी जास्त आहे असं लिहिलेलं आहे. विशेष करून पांढरे धान्य उत्तम पिके आपल्या भागात सुद्धा म्हणजे भात वगैरे उत्तम पीक येईल. अफगाणिस्तान बलुचिस्तान बंगाल या भागात पाऊस भरपूर पडून तिथेही सुबत्ता येईल. अन्न भरपूर मिळेल. स्त्री पुरुष पुष्ट होतील. नित्य रतिक्रीडे निमग्न होतील आणि संपत्ती वाढेल. म्हणजे या वेळेला पंजाब पाकिस्तान अफगाणिस्तान इथं सुद्धा चांगले दिवस येणारे आहेत. अग्रधान्येश म्हणजे साजेश म्हणजे पूर्वधान्येश मंगळ आहे. म्हणून घाट माथ्यावरील भागात पुरेसा पाऊस पडणार नाही. म्हणजे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश या भागामध्ये पावसाचे प्रमाण थोडेसे कमी आहे. म्हणून घाटमाथ्यावरील भागामध्ये पुरेसा पाऊस पडणार नसल्यामुळे धान्य महाग होईल. लोकांना चोर अग्नी रोग यापासून भय उत्पन्न होईल. मध्य धान्य रवी असलेले गुजरात आणि सिंध वगैरे भागात संततधार पाऊस पडून कीळ उडीद सातू मूग वगैरे मधील पिके उत्तम येतील. तथापि चोर व अग्नीपासून यावर्षी तिथेही भीती आहे. मृत्यू संख्या वाढेल. पश्चात धान्य शनी आहे. म्हणून खानदेश आणि इंदूर भागामध्ये पाऊस कमी पडून दुष्काळ जाणवेल व रोगांचा फैलाव होऊन जनता त्रस्त होईल. रशेस गुरु असल्याने कोकण माळवा म्हणजे आपला तळ कोकण वगैरे भागात पाऊस चांगला पडून धनधान्याची समृद्धी होईल. कापूस गूळ वस्त्रे वगैरेची सुबत्ता होईल. दूध दुभत्याची रेलचेल होऊन सोने स्वस्त होईल असं सांगितलेलं आहे. निर्शेष मंगळ असल्याने बिहार प्रांतात
पोळी, तांबडी वस्त्रे, रक्तचंदन, तांबे वगैरे जिन्नस महाग होते. छत्रेशाचा अधिपती चंद्र, व्यापार रेषेचा अधिपती बुध, व्यवहार रेषेचा अधिपती शुक्र असल्याने त्याची फळे शुभ मिळतील. म्हणजे यावर्षी व्यापाऱ्यांना सुद्धा बरेच दिवस असावेत असं लिहिलेलं आहे. कोशेषाचा अधिपती मंगळ असल्याने त्याची फळे अशुभ मिळतील. मेष संक्रांती फळ. मेष संक्रांती रात्री निघत असलेले दिल्ली मथुरा भागामध्ये अत्यंत सुभिक्ष होईल. आंध्र प्रदेश यावर्षी ज्येष्ठ 14 शुक्रवारी म्हणजे 21 जून 2024 मध्यरात्री 12:07 सूर्य आर्द्रा नक्षत्रात जात असले आहे. त्याचे फळ महाराष्ट्र, कर्नाटक कडील भागामध्ये पाऊस चांगला पडणार आहे. 21 जून लक्षात ठेवा. त्यामुळे धनधान्यांची सुबत्ता होईल. मेघफल. यावर्षी वरुण नावाचा मेघ नैऋत्य दिशेला उत्पन्न होत आहे. त्याचे फल वारा सोसाट्याचा पुष्कळ पाऊस पडेल, महापूर येईल. यावर्षी पूर्वाश्रवा नावाचा नाग हत्तीवृष्टी करणार आहे. त्यामुळे थोडा पाऊस पडून धान्याची नासाडी होईल. यावर्षी 4 अडक पायली पाऊस आहे. 4 अडक म्हणजे त्यापैकी 2 पायली समुद्रावर, 1 पायली पर्वतावरती उरलेली जमिनीवरती असा पडणार आहे. त्याचं काही प्रमाण दिलेलं आहे. हे देवांच्या प्रमाण आहे. म्हणजे बऱ्यापैकी पाऊस हा समुद्रावरती, मध्यम पाऊस हा जमिनीवरती आणि उरलेला पाऊस हा डोंगरावरती पडणार आहे. यावर्षी रोहिणी नक्षत्र तटावर पडले आहे. म्हणजे तटाचे राहण्याचे ठिकाण परिटाचे घरी आहे. त्यामुळे पाऊस पुष्कळ पडून सर्व तऱ्हेची धान्य चांगली येतील. म्हणजे यावर्षी धनधान्य चांगले येणार आहे. श्रवणफल. तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्ती होईल. वराच्या श्रवणाने आयुष्यवृद्धी होईल. नक्षत्र श्रवणाने पापक्षलन होईल. योगाच्या श्रवणाने रोगमुक्ती होईल. कर्णाच्या श्रवणाने इष्ट मनोरथ सिद्ध होतील. ते सर्व श्रवण केल्याने नित्य गंगा स्नान केल्याचे फळ मिळेल. असे वर्षभर पाडव्याच्या दिवशी जे लोक श्रवण करतील त्यांना वर्षभर सुखाचा लाभ होईल. युगपतीचा परमेश्वर प्रसन्न होईल. नमस्कार.